महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून शिवसेना प्रमुख आणि आम्हा सर्वांचं दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी उपस्थित असलेले शिवसेना नेते आणि या राज्याचे माजी मंत्री सुभाषराव देसाई साहेब, या राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मुलूक मैदानी शिवसेनेची तोप भास्करराव जाधव साहेब, माजी मंत्री अनिल परब साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन होतंय ते या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि लोकसभेमध्ये संपूर्ण लोकसभेमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने लोकसभा गाजवणारे आणि शिवसेनेचं आणि महाराष्ट्राचं नाव अखंड लोकसभेमध्ये नावारूपाला आणणारे अरविंद सावंत साहेब, माझे सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माझे सहकारी, या एसटी कामगार सेनेचे कर्तृत्वान असे सातत्याने लोकांमध्ये कामगारांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करणारे हिरेन रेडकर साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माझे सहकारी अनुप नाईक आबा आणि उपस्थित आपण सिंधुदुर्गाच्या या अधिवेशनासाठी आलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व एसटी कामगार सेनेचे सर्व सहकारी, सर्वप्रथम आपलं सर्वांचं मनापासून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वागत करतो। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण या ठिकाणी आलात। सिंधुदुर्ग ही भूमी शिवसेनेची खरं तर अनेक आमदार, अनेक खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री या सिंधुदुर्गने शिवसेनेने दिलेल्या आहेत आणि त्यामुळे या भूमीतनं तुम्ही निश्चितपणे लढा घेऊन या ठिकाणी जाल। आज आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की आज शिवसेनेकडे सत्ता नसताना सुद्धा एक विरोधी संघटना म्हणून आपल्यातनं अशी एकच संघटना असेल की ज्या संघटनेमध्ये दिवसेंदिवस सभासद वाढत आहेत। खरं तर आमची जबाबदारी आहे की तुमच्या पाठीशी या ठिकाणी राहिलं पाहिजे। आज ज्या ठिकाणी आज आपली सत्ता नसेल, याआधी सुद्धा अनेक वर्ष आपली सत्ता नव्हती, परंतु त्यावेळी खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये जर कोणीचा वाटा असेल सत्ता आणण्यामध्ये, परशुरामजी उपरकर आहेत, त्यावेळी एसटी कामगार सेनेचा सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाटा होता की त्यातले प्रत्येक गावागावापर्यंत एसटी कर्मचारी जात होते आणि मग सत्ता या ठिकाणी आणली। खरं तर आज एसटी कामगार सेने जेव्हा एसटीचा विषय येतो तेव्हा मंत्री सांगत असतात की ही एक आम्ही एसटी तोट्यात आहे, एसटीच्या लोकांना आम्ही देऊ शकत नाही, परंतु याच एसटीच्या वर तुम्ही सत्तेत आलात हे मात्र विसरू नका। कारण ज्यावेळी निवडणूक आलीत, जर आमच्या बरोबर काही काढणी असेल तर महिलांना मोफत प्रवास, 50% विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ह्या त्यावेळीच्या लोकप्रिय घोषणा तुम्ही केल्यात आणि तुम्ही सत्तेत झालात आणि आज मात्र एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून तुम्हाला चालणार नाही आणि हे आम्ही चालू देणार नाही हे या निमित्ताने सांगितलं पाहिजे। आज आपल्याला माहिती असेल की अजूनही एसटीचं कुत्र जळते आणि कोणतरी पीठ खाते असते, एसटीची आजही अवस्था आहे। आंदोलन होते, आता आंदोलन होते की कोण जळते हे कळत नाही। कारण यावेळी सुद्धा आपण भास्करराव जाधव साहेब, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं मी एक उदाहरण सांगतो की या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इथनं 30 किलोमीटर असलेला गॅस पंप आहे। म्हणजे जर आपल्याला एखाद्या गॅस भरायचा असेल तर 30 किलोमीटर दूर जावं लागतं आणि तो भरतो की एका दिवसाला पूर्ण एवढाच भरतो, म्हणजे 2 फेऱ्या त्याच्या तिकडे होतात। आज अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी लोड असतो त्या ठिकाणी एसटी मिळत नाहीत, परंतु ज्या ठिकाणी लोड नसतो त्या ठिकाणी एसटी हे देतात आणि त्यामुळे कर्मचारी नसल्यामुळे अनेक एसटी थांबलेले असतात आणि त्यामुळे या सगळ्याच्या विरोधात आपल्याला लढा दिला पाहिजे। आम्ही इथल्या राज्यातील नेते तर आहेतच, आपल्या पाठीशी राहतील। आज विधानसभेमध्ये आमचे भास्करराव जाधव असतील, आमचे सावंत साहेब असतील किंवा विधान परिषद अनिल परब असतील, हे तुमची आवाज, तुमचं भूमिका कायम सांगत सातत्याने त्या ठिकाणी उडत राहणार। मला आठवत आहे की गेल्या 2019 मध्ये जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळी याच ठिकाणी काही लोक आंदोलन करत होते, 6 महिने एसटीची सेवा बंद ठेवली, डंके की चौक पर म्हणणारे सुद्धा त्यावेळी मोठ्या मोठ्या घोषणा देत होते, मान हलवत होते, परंतु त्यांनी तुमच्यासाठी काही केलं नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे। आणि या 6 महिने ज्याने साथ देणारे होते, भारतीय जनता पार्टीचे होते, त्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही त्यावेळी 6 महिने ह्या लोकांचा संप केलात, परंतु त्यांना आता सत्ता आल्यानंतर जवळजवळ 4 वर्ष झालीत, 4 वर्षात तुम्ही काय सुविधा दिल्यात या अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांना आवाज या ठिकाणी आपण उठवला पाहिजे। आज जास्त काय न बोलता एसटी कामगार सेनेने इथं जाताना तुम्ही एक ठाम निर्धार करून घेतला पाहिजे की एसटीच्या संघटनेसाठी आम्ही आमचा वेळ देऊ, जिथे अन्याय होईल तिथे आमचा स्वार्थ न साधता त्या अन्यायाच्या पाठीशी आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहू आणि आम्ही पण त्याच ताकदीनिशी
उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तुमच्या पाठीशी त्याच ताकदीने उभं राहू या एवढं आवाहन देतो. जेव्हा इतिहासामध्ये नोंद होईल तेव्हा तुमचे सर्व एसटी कामगार संघटनेची नोंद, एसटी कामगार सेनेच्या सर्व सदस्यांची नोंद या ठिकाणी होईल. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. जाताना तुम्ही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा रमणीय जिल्हा कसा आहे हा बघून या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.